मला असं वाटतं की मी तुम्हाला मागील अनेक दिवसापासून सांगतोय की शिवसैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, ह्यांची इच्छा आहे की मराठी माणसासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं. अशा प्रकारची लोकभावना ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांमध्ये होती. आणि जर कार्यकर्ते एकत्र आलेत तर याचा अर्थ पुढच्या सगळ्याच गोष्टी आमच्या सोप्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, उत्साहाचं वातावरण आहे. इतपत आहे की आमची लोक दोन पावलं पाठी यायलाही अनेक ठिकाणी तयार आहेत. सो हा उत्साहाचं वातावरण पाहून एक गोष्ट नक्की सांगतो की युती आघाडीचा जो काही निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब घेतीलच लवकर. पण आमच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह पाहता येणारी निवडणूक ही आमचीच आहे एवढं खात्रीने सांगतो. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाण्यात सर्वत्र रक्ष लागलेले आहेत. काय वाटतं सर्व ठिकाणी बालेकिल्ला म्हटलं जातं. हे बघा, मी नेहमी म्हणतो बालेकिल्ला तुम्ही कशावर ठरवता हे ते तुमच्याकडे आहे. म्हणजे एखाद्याचे नगरसेवक जास्त आहे म्हणून शहर एक जिल्हा बालेकिल्ला होत नाही हो. कार्यकर्त्यांची पण एक ताकद असते हां. आणि कार्यकर्त्यांची ताकद जर तुम्ही पाहाल तर इथे ठाण्यामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या आणि ताकद ही दोन्हीही मोठी आहे. तुम्ही 2017ला झालेल्या निवडणुकीवरनं अंदाज घेऊ नका. त्यावेळेला झालेली निवडणूक ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वात झाली होती आणि त्यांच्या नेतृत्वात आलेले हे सगळे नगरसेवक होते जे ह्या माणसांनी चोरलेले आहेत. त्यामुळे ती ताकद जी होती ती उद्धव साहेबांची होती आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती ताकद ठाकरेंची असेल एवढं खात्रीने सांगतो. महापालिकेच्या या निवडणुकीच्या आधीच तुमच्या तर बैठका सुरू आहेत, पण दुसरीकडे रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे नगरसेवक भाजप घेत आहे, भाजपचे नगरसेवक. तर ठाण्यामधली ह्या एक प्रकारे ज्या काही रस्सीखेच सुरू आहे आणि कुठे ना कुठे डिस्टर्ब झाले होते एकनाथ शिंदेमध्ये, मग ते दिल्लीला गेले होते. काय वाटतं एकनाथ शिंदेना डिस्टर्ब करून भाजप सगळं हा ठाण्याचा मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, ठाण्यातले अनेक नगरसेवक माझे मित्र आहेत आणि ज्यावेळेला मी त्यांच्याशी गप्पा मारतो त्यावेळेला ते कोणीही मनापासून तिकडे गेलेले नाही आहेत हां. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला सत्ता परिवर्तन झाली, उद्धवसाहेब CM पदावरनं गेल्याच्या नंतर नवीन आलेल्या CMने ठाण्यामध्ये एक हुकुमशाही सुरू केली. शिवसेनेच्या शाखा बळकावणं, लोकांची घरं तोडणं, त्यांचे असलेले व्यवसाय तोडणं, यातून हे नाईलाजाने गेलेली लोक आहेत. त्यामुळे ती त्यांची आहेत अशी तुम्ही बिलकुल मानू नका हां. त्यामुळे जसं पेरलं आहे तसंच उगवणार. जे बळजबरी घेतलेत ते काय बळजबरीला तुम्ही दाबून ठेवून एक दिवस हे सगळं बाहेरच येणार आहे. मी खात्रीने सांगतो की जसजशी निवडणूक पुढे जाईल आणि ह्यांच्यामधला असंतोष वाढत जाईल तसे गेलेले देखील परतीचा प्रवास सुरू करतील एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.